श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 22वा गुरु सर्प. गृहारंभ दुःखप्रद, विफल नित्य देईल खेद. सर्प राहे परकृत, वारुळात आनंदे. त्या सर्पाचे घेतले गुण, गुप्त वास गुढ मन. एकांत प्रियता आणि मौन, शिकलो गुरु सर्पाकडुनी. मौन, एकांतवास हे सर्पाच्या अंगचे गुण मनुष्याने स्वीकारले तर त्याच्या जीवनात शांती आणि समाधान निश्चित प्राप्त होईल. वादविवाद, कलह इत्यादी प्रसंगी मनुष्याने सर्पासारखे मौन पाळल्यास दुःख होण्याचे कारणच उरणार नाही. सर्प जसा कायम एकटा पण अत्यंत जागृततेने सर्वत्र विहार करतो, तसेच मनुष्यानेही सतत जागरूक असावे ही शिकवण सर्पाकडून मिळते. म्हणून सर्पाला श्री दत्तगुरूंनी गुरु केले आहे. यावरून आपण असा बोध घेऊ शकतो की एकांत प्रियता, स्वच्छंदी मन, मौन व्रत, स्वभावातील शांतपणा असे महत्वाचे गुण सर्पाच्या अंगी असतात. शरीर स्वास्थ्यासाठी मानवी जीवनात मौनाचे अतिशय महत्व आहे. राग द्वेष कायमचा हद्दपार करण्यासाठी आणि चित्ताला शांत ठेवण्यासाठी सर्पासारखा एकांतवास अंगीकारण्याचा बोध मिळतो. यावरून असा दृष्टिकोन समोर येतो की आपण अत्यंत शांत स्वभावाचे, एकांत प्रिय व निरर्थक बडबड न करता आंतरिक शक्तीचे संचयन करणारे आहोत. आपल्याला राग आला तरी रागावर नियंत्रण ठेवून संयम बाळगणारे व मौन धारण करणारे आहोत. ओम श्री गुरुदेव दत्त.